आम्ही शिवरामजी मोगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे आमचे काही विद्यार्थी आणि मी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अमर वंजारी आम्ही नवीन वर्षानिमित्त काही संकल्प केलेले आहेत. त्यामध्ये माझा कचरा आणि माझी जबाबदारी हा उपक्रम आम्ही राबविणार आहोत. आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या वार्डामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन या स्वच्छतेविषयी आणि तिथे जे काही कचरा आहेत किंवा अस्वच्छता आहेत त्याची सर्व माहिती घेऊन त्याच्यावर थोडासा अभ्यास करून ही माहिती देणार आहेत. आणि या सर्व माहितीच्या आधारे आम्ही याच्यावर जे काही निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षाच्या आधारे आम्ही एक अहवाल तयार करणार आणि हा अहवाल नगर परिषद पांढरकवडा याकडे सुपूर्त करणार आहोत. तर आम्ही अशी आशा आणि अपेक्षा या नगर परिषद कडून व्यक्त करतो की त्यांनी आमच्या जे काही अहवाल आहेत आणि जे काही निष्कर्ष आहेत त्यावर विचार करून आपल्या पांढरकवडा शहराला स्वच्छ अभियानामध्ये परत एकदा क्रमांक मिळवून द्यावा आणि आपला पांढरकवडा हा जो आहे तो स्वच्छ ठेवावा अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. आपल्याला कचरा व्यवस्थापन या विषयावर चर्चा करायची नाही आहे, तर याच्यावर आपल्याला नियोजन करायचं आहे की या कचऱ्यासाठी जबाबदार कोण, इथले नागरिक की नगर परिषद प्रशासन, हे तुम्हाला ठरवायचं आहे. तर चला मग मी याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत. पांढरकवडा शहरातील प्रत्येक नागरिकाची सकाळ ही घंटागाडीच्या या गाण्याने सुरुवात होते. रोज घंटागाडी प्रत्येकाच्या घरासमोर कचरा संकलनासाठी थांबविली जाते. घंटागाडीला सुका व ओला कचरा टाकण्यासाठी 2 कंपार्टमेंट दिलेले आहेत. परंतु आमच्या निरीक्षणात असे आढळून आले आहे की अनेक नागरिक ओला व सुका कचरा हा वेगळा करीतच नाही. घंटागाडीवर केवळ चालक असल्यामुळे कचऱ्याची तपासणी होत नाही. परिणामी संपूर्ण कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. शहरातील काही भागामध्ये ही घंटागाडी पोहोचत सुद्धा नाही. मेन रोडवर बाजारपेठेतील व्यापारी वर्ग डस्टबिनचा वापर करीत नाही. त्यामुळे दुकानातील कचरा थेट रस्त्यावर टाकला जातो. या उघड्यावरील कचऱ्यामुळे मुके प्राणी जसे कुत्रे, गायी या कॅरी बॅग खाताना दिसतात. त्यामुळे त्यांचे जीव धोक्यात येताना दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी मोकळ्या जागेवर ब्लॅक स्पॉट्स आहेत जिथे कचरा घंटागाडीत न टाकता या ठिकाणी चोरून टाकला जातो. काही नागरिक तसेच हातगाडीवरील छोटे व्यावसायिक छोट्या आणि मोठ्या नाल्यांमध्ये कचरा फेकताना दिसतात. त्यामुळे नाल्यांमध्ये प्लास्टिक साचते आणि त्यामुळे सांडपाणी सुद्धा जमा होते. त्यामुळे घाण वास येतो, आजार वाढतात व पर्यावरण धोक्यात येते. खुनी नदीवरील महादेव घाटची अवस्था पाहून खरोखरच दुःख होतंय. नदीतील घाण कमी तर दिसली नाही, परंतु काही नागरिक त्यात भर टाकताना आढळली. राम मंदिराच्या मागे सीवेज ट्रीटमेंट प्लांट हा दिसून आला, ज्यामध्ये सांडपाणी नदीत टाकण्यापूर्वी ट्रीटमेंट करून स्वच्छ पाणी नदीत सोडले जावे यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु लाखो रुपयांचा हा सीवेज ट्रीटमेंट प्लांट असूनही तो बंद अवस्थेत दिसून पडलेला आहे. आहे टाकी, हे पण टाकी बनलेली आहे, ती पण टाकी बनलेली आहे, ते पण टाकी पूर्ण बनलेले आहे. फक्त तिकडल्याच टाक्या बनलेल्या नाही. हे नगरपालिकेची नाली आहे, ते अख्खी तिकडे जाते. हे नगरपालिकेची नाली.
हे अख्खी जाते. सार्वजनिक शौचालयाची तर अत्यंत दयनीय अवस्था बघायला मिळाली. जवळपास सर्वच सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती अशीच आढळून आली आहे. नरकामधील संडास जर कोणाला बघायचे असेल तर हे बघून घ्यावे. काही शौचालय बंद अवस्थेत, काहींना दरवाजे नाही, काहींमध्ये खूप सारी घाण, काहींमध्ये लाईट नाही, तर काही ठिकाणी पाण्याची सोय नाही आणि सर्वच ठिकाणी देखरेखीची कमतरता ही दिसून आलेली आहे. लिहिलेल्या स्लोगन प्रमाणे जे लिहिलेलं आहे की पुढील पिढीसाठी आपल्याला काही चांगलं देणं आहे आणि माझा परिसर हे स्वच्छ ठेवणं आहे, परंतु हे होताना आपल्याला दिसत नाही आहे. मला या नदीवर काही जे लोक आहेत ते फुल्यावर स्वच्छ करताना दिसत आहेत. तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा खूप सारी घाण हे पडलेली दिसत आहेत. याचा अर्थ या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जाताना दिसत आहेत. बघा मित्रांनो, हे तुम्हाला इथे बंद अवस्थेत दिसेल. मित्रांनो, हे जे काही सार्वजनिक शौचालय आहेत ते पांढरकवड्यातील खूप जास्त खर्च लावून तयार केलेलं एक महागडं सार्वजनिक शौचालय आहे. त्याची ही दुरावस्था तुम्हाला दिसत आहे. बंद अवस्थेमध्ये आहे कारण की इथे जे काही नगर परिषदने पाण्याची व्यवस्था असो की लाईटची व्यवस्था असो जी करायला पाहिजे होती ती केलेली नाही आहे. ही बघा, याच्यामध्ये नळ पाहिजे होता, परंतु नळ नसल्यामुळे, पाण्याची व्यवस्था इथे नसल्यामुळे इथे जे पब्लिक आहेत ते पब्लिक येत नाही आहे. ही जी काही कंडिशन आहे ती कंडिशन बघून असं वाटते की इथे भरपूर वर्षापासून हे बंद अवस्थेत आहेत आणि कोणीच इथे आलेलं नाही आहेत. हे बघा, या महाशयाने जो दरवाजा आहे तो दरवाजा बरोबर इथे लावलेला नाही आहे. याचा अर्थ कंत्राट देताना योग्य कंत्राटदाराला हे कंत्राट दिलेलं नाही आहे असं दिसत आहे. हे सर्व तुम्ही बघत असाल, सार्वजनिक टॉयलेट हे बंद अवस्थेत आहेत आणि इथे खूप सारी घाण तुम्हाला दिसत आहे. खूप चांगले टाइल्स आणि खूप चांगल्या प्रकारचे दरवाजे इथे आहेत, परंतु हे सर्व बंद अवस्थेत आहेत. तर याला जबाबदार कोण? इथले जे नागरिक आहेत ते जबाबदार आहेत की नगर परिषद प्रशासन? या सगळ्या परिस्थितीमुळे काही व्यक्ती नदीवर शौचास बसलेले दिसले आहेत. नागरिकांमध्ये शिस्तीचा अभाव दिसून आलेला आहे. येथील नागरिक कुठेही कचरा फेकताना दिसतात. या महाशयाने या ठिकाणी सुद्धा कचरा टाकलेला तुम्हाला दिसेल. पांढरकवडा शहरातील सफाई कामगार बंधू खरोखरच प्रामाणिकपणे काम करताना दिसतात. त्यामुळेच या पांढरकवडा शहराला स्वच्छ शहर यांच्यामुळेच म्हटल्या गेलेले आहेत. यात काही शंका नाही. तुम्ही बघत असाल बाजूला शाळा आहे आणि शाळेच्याच बाजूला किती सारी घाण तुम्हाला इथे दिसत आहे. तिथे डुकरं फिरताना तुम्हाला दिसत असेल आणि जागोजागी जे काही कचरा आहे ते आठवडी बाजाराचा तो इथे टाकलेला तुम्हाला दिसेल. बाजूला शाळा आहे. यावरून तुम्ही बघू शकता की आरोग्याची जी काही स्थिती आहे ती किती खतरनाक इथे झालेली आहे. की दुर्गंध एवढा येतो की रस्त्याच्या बाजूला जाणे सुद्धा कठीण झालेले आहेत. डम्पिंग यार्डवर पोहोचल्यावर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसलाय. येथे लाखो रुपयाचा कचरा व्यवस्थापन प्लांट आहे. घंटागाडीत कचरा आल्यानंतर येथे कचऱ्याचे वजन केले जाते. तो वजन काटा येथे बंद अवस्थेत दिसून आलेला आहे. त्यानंतर हा घन कचरा म्हणजे सुका कचरा याचे वर्गीकरण करण्यासाठी
सेपरेटर मशीन आहे, परंतु ती सुद्धा बंद अवस्थेत दिसून आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जो आपल्याला ओला कचरा हा वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये टाकायला सांगितल्या जाते आणि त्यावर खत बनवल्या जाईल असे सांगितले जाते, ते सर्व प्लांट हे बंद अवस्थेत आहेत. या ओल्या कचऱ्यावर कोणतीच प्रोसेस करून खत बनविल्या जात नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी जो घंटागाडी येते त्या घंटागाडीमध्ये आपल्याला ओला कचरा आणि सुका कचरा असा वेगवेगळा टाकायला सांगतात. त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की जो ओला कचरा असतो त्याच्यावर आपल्याला प्रोसेस करायची असते आणि त्यावर प्रोसेस करून हे आपल्याला खत बनवायचे असते. त्याच्यासाठी शासनाद्वारे लाखो रुपये खर्च करून हे कंपोस्ट खत बनवण्यासाठी अशा प्रकारचे हे ढाचे बनवल्या गेलेले आहेत. परंतु या कचरा व्यवस्थापनाचं काय केलं जाते ते बघण्यासाठी आम्ही या डेपोमध्ये आल्यानंतर आम्हाला आश्चर्याचा धक्का वाटला. कारण इथे फक्त एक दोनच याच्यामध्ये कंपोस्ट खत बनलेले दिसले आणि बाकीचे पूर्णच्या पूर्ण जे काही आहेत ढाचे ज्याच्यामध्ये कंपोस्ट खत बनायला पाहिजे होते ते पूर्ण रिकामे आहेत. म्हणजे याचा अर्थ, आणि आम्ही त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पण जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा कोणताच ओला कचरा, सुका कचरा आणि ओला कचरा हे वेगवेगळे केल्या जात नाही. खूप मोठी धक्कादायक बाब ही आहे. कारण की ओला कचरा आणि सुका कचरा जे आपल्याला गावामध्ये सांगितलं जाते की बा याच्यावर प्रोसेस होईल आणि प्रोसेस केल्यानंतर ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवलं जाईल, परंतु इथे कोणतीच प्रोसेस होत नाही आहे. हे करून काहीही फायदा नाही. येथे बिलकुलच कचरा व्यवस्थापन हे आम्हाला दिसलेलं नाही आहे. मित्रांनो, ही जी अस्वच्छता आहे ते फक्त पांढरकवडा शहरातच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येकच शहरात, दुर्दैवाने आपल्या भारतातील प्रत्येकच शहरामध्ये ही जी परिस्थिती आहे कचऱ्याची ती आपल्याला पाहायला मिळते आहे. जणू काही ही आपल्या महाराष्ट्रातील नाही तर भारतातीलच एक संस्कृती बनलेली आहे असं मला वाटायला लागलं आहे. कचरा व्यवस्थापन याविषयी सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे आणि या अभ्यासाअंती एक निष्कर्ष काढण्यात आलेला आहे आणि या निष्कर्षामध्ये आम्ही काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्या उपाययोजना जर यूज केल्या गेल्या तर खरोखरच या शहराचा कायापालट होणार आहेत. त्या सूचना काय आहेत ते मी यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे कचरा वर्गीकरण. मध्ये घरगुती कचरा आणि जो काही व्यापारी वर्ग कचरा बाहेर फेकतो तो वर्गीकरण करूनच दिला पाहिजे. त्यासाठी ग्रीन डस्टबिन आणि व्हाईट डस्टबिन असे 2 डस्टबिन कंपल्सरी प्रत्येकाने वापरायचे आहेत. आणि जेव्हा घंटागाडी तुमच्या घराजवळ येतो तेव्हा हा कचरा वर्गीकरण करूनच तो त्यामध्ये टाकावा अशी सक्ती करण्यात यावी. नंबर 2, प्रभागामध्ये ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत जिथे चोरून कचरा हा टाकला जातो त्या ठिकाणी डस्टबिन जी शास्त्रीय पद्धतीने बनवल्या गेलेली आहेत ज्यामुळे कोणतेही आरोग्यास हानी होणार नाही अशा प्रकारची डस्टबिन बनवून त्या ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी ठेवण्यात यावी. जी काही शौचालयाची दयनीय अवस्था आपण बघितलेली आहे त्यामध्ये जर शौचालय, सार्वजनिक शौचालय चांगल्या प्रकारचे ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी खाजगी संस्थेला हे आपल्याला द्यायची आहे. त्याच्यामध्ये पे अँड यूज म्हणजे नॉमिनल 2 रुपये किंवा 5 रुपये अशा प्रकारची फी घेऊन ती आपल्याला मेंटेन करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डिजिटल युगामध्ये CCTV प्रणाली, ज्या ठिकाणी चोरून लोक कचरा टाकतात त्या ठिकाणी CCTV लावायची आहेत. आणि तशाच प्रकारे स्वच्छता ॲप सारखी तक्रार प्रणाली, जेणेकरून ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्याचा फोटो काढून तो आपल्याला एखाद्या ॲपवर तक्रार म्हणून करता येईल आणि तिथली जी काही स्वच्छता आहे ती त्वरित हे नगर परिषदेला करता येईल. त्यासाठी ॲप हा तयार करावा. सोबतच काही दंडात्मक कारवाई आणि प्रोत्साहन पण आपण या करू शकतो. त्याच्यामध्ये जर वारंवार सूचना देऊनही कोणी व्यक्ती जर उघड्यावर कचरा फेकत असेल तर त्याला दंड म्हणून 500 किंवा 1000 रुपये हे फाईन घेता येईल. त्यासोबतच काही प्रभागामध्ये काही नागरिक जे आहेत ते जर चांगल्या प्रकारचं कचरा व्यवस्थापनाचं काम करत असेल तर त्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस सुद्धा आपल्याला देता येईल. या कामामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग
हा अतिशय महत्त्वाचा राहणार आहे, कारण की प्रत्येक नागरिकाची यामध्ये जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये शाळेतील स्काउट गाईडचे विद्यार्थी असो की महाविद्यालयातील NSS NCC चे विद्यार्थी आहेत, त्यांचा या कचरा व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभाग घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारची मोहीम ही राबवायची आहे. जो काही कचरा गावातून तयार होतो तो डम्पिंग यार्डवर जातो. तेथे आपल्याला फक्त कचरा हा जमा करायचा नाही आहे, तर त्याच्यावर जो काही ओला कचरा असतो त्या ओल्या कचऱ्यावर प्रोसेस करून आपल्याला खत निर्मिती करायची आहे. ती प्रोसेस सुद्धा करणे खूप गरजेचे आहे. शहर जर आपल्याला स्वच्छ ठेवायचं असेल तर फक्त कचरा व्यवस्थापनच करून चालणार नाही, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुशोभित अशी झाडे आपल्याला लावावी लागणार आहेत. त्यासोबतच जी काही धूळ आपल्या रस्त्यांवर आपल्याला दिसून पडते, तर ही धूळ होऊ नये यासाठी आपल्या फुटपाथवर पेबल्स वगैरे हे लावावेत. त्याच्यानंतर जो काही नाल्या वगैरे आहेत त्या वारंवार स्वच्छ करण्यात याव्या. किमान एकदा तरी जे सार्वजनिक शौचालय आहेत किंवा ज्या काही नाल्या आहेत त्या स्वच्छ झाल्या की नाही यावर लक्ष द्यावे. सांडपाण्यातून जी काही पाणी जाते तर ती ट्रीटमेंट करूनच आपल्याला नदीमध्ये सोडायची आहे. ती व्यवस्था सुद्धा आपल्याला म्हणजे ट्रीटमेंट प्लांट जो आहे तो प्लांट सुद्धा आपल्याला इथे लावता येईल. अतिशय महत्त्वाचं म्हणजे ही जी काही सार्वजनिक शौचालय आहेत त्याची तात्काळ दुरुस्ती करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मुलांचे आणि वृद्ध महिलांचे किंवा माणसांचे आरोग्य आपल्याला चांगल्या प्रकारे ठेवता येईल. या व्यतिरिक्त आपल्या पांडवगोळा शहरामध्ये जर वृक्षारोपण करायचे असेल तर वृक्ष आपल्याला सहज उपलब्ध होत नाही. त्यासाठी नर्सरीची सोय ही नगर परिषदेने करून द्यावी आणि त्याद्वारे आपल्याला वेळोवेळी झाडे तिथे उपलब्ध करता येईल. रस्त्याचे सुशोभीकरण करणे खूप गरजेचे आहे. रस्त्याच्या मधोमध आणि रस्त्याच्या दुतर्फी साईडला हे हिरवेगार झाडे असणे खूप गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या शहराचे टेम्परेचर हे कमी आपल्याला ठेवता येईल. त्यासाठी वृक्षारोपण आणि सोबतच वृक्ष संवर्धन हे करणे खूप गरजेचे आहे. ह्या सर्व गोष्टी जर आपण अंमलबजावणी केली तर आपला पांडवगोळा शहर हे स्वच्छ आणि हरित शहर आणि सुंदर शहर राहिल्याशिवाय राहणार नाही. शकतो की पांडवगोळा हे स्वच्छ शहर सुंदर शहर, स्वच्छ शहर सुंदर शहर हे आपल्याला ठेवायचं आहे. धन्यवाद.